मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये फेलो रायडर. तर नेहमीप्रमाणे आज अचानकमध्ये राईडचा प्लॅन झालेला आहे. आम्ही दोघंच जण चाललेलो आहे. काय कुठे सगळं मी तुम्हाला पुढे बाईकवर सांगतो. ॲक्च्युली मला लेट झाला आहे, तर पटापट आवरतो मी आणि तुम्हाला भेटतो बाईकवर. तर व्हाईट हाऊसला आम्ही दोघं पण भेटलो. आता इथून पुढची जर्नी चालू. इथंच ठरलं होतं आमचं की भेटायचं. तर आम्ही आता इथून तुर्व्यावरनं MGMपासून राईड घेऊन JNPT रोड आणि मग सोहन. तर फायनली आपण MGMच्या इकडे आलो. आता इथून आपण असा राईड घेणार. सिग्नल होता, लाईट सेट चालू आहे. माझी तर बाईक पडली होती, सो हा एक जो आहे हे बघा असा क्रॉस झाला आहे थोडा लेफ्ट साईडला. तर आपला आवडता असा रोड आवडता असा रोड JNPT. तर आपण पोचलो आहोत मित्रांनो आता शेडुंग टोल नाक्यावर. इथं समोरच तुम्हाला दिसत असेल शेडुंग टोल नाका. तर ऑलमोस्ट आत्ता 37 किलोमीटर्स आम्ही नॉनस्टॉप कवर केलेत. थोडीशी गाडी अशी वबल होते. आता पुढचा टायर पंक्चर आहे का हवा कमी आहे, कारण की कालच मी जेव्हा फ्युलिंग केली तेव्हाच मी हवा वगैरे सगळी चेक केली. सो काहीच आयडिया नाही आहे. तर जेव्हा थोडंसं दिसायला लागेल म्हणजे थोडंसं सनराईज वगैरे होईल तेव्हा आपण चेक करूया पंक्चर आहे का नाही. आता कॅमेरा कॅप्चर करते की नाही मला माहीत नाही, बट थोडंसं फॉग झालं आहे. तुम्ही जेव्हा समोरच्या बाईकची हेडलाईट पडते तेव्हा तुम्हाला दिसत असेल असं फॉग दिसतं आहे. असं पॉल्युशन आहे की फॉग काहीच आयडिया नाही आहे, पण मजा वाटतं. वेदर एकदम थंड आहे आणि राईड पण स्मूथ चालली आहे. तो माझ्या पुढं आहे आणि मॅप त्यांनीच लावला आहे आता. तर आमचा असा प्लॅन आहे की सकाळीच त्या वॉटरफॉलला पोहोचून काही म्हणजे अंधारात काही दिसणार नाही. सो आपण पहिले पालीचा गणपती करणार आहोत आणि मग तिथूनच पुढे जाणार आहोत. तर आत्ता 6 वाजले. इथं दिसत असेल तुम्हाला टायमिंग 6:05 झाले. तर आपण खोपोलीच्या आधी एक राईड घेतला. तिथून आता आपण चाललो आहे टुवर्ड्स पालीचा गणपती. तर आता इथून किती लांब आहे काय आयडिया नाही, पण अजून काय सनराईज नाही आहे. आणि हा कोणता तरी इंडस्ट्रीयल एरिया आहे पूर्ण, म्हणजे राईट साईडला पूर्ण कंपनीज आहेत. थोडासा असा सनराईज झाला आहे आणि मस्त असा व्ह्यू दिसायला लागलेला आहे आणि एकदम थंड वातावरण आहे सध्या. खूपसो दिवसभर थंडच राहील, कारण की एकदा गरमी चालू झाली की बाईकवर बसणं आणि चालवणं एकदम हेक्टिक होऊन जातं. आतापर्यंत तरी रस्ता चांगलाच लागला आहे आम्हाला, कुठे काय असं खराब रस्ता वगैरे लागला नाही.
असं पुढे आल्यावर आम्हाला एक असा फॉरेस्ट टाईप एरिया लागला. आता कॅमेरा किती जस्टिफाय करते माहीत नाही, पण पूर्णचा फॉग आहे सध्या. माझी येल्लो हेडलाईट चालू आहे आणि जे 4x4 आहेत समोरच्याला त्रास होतो म्हणून ते मी सध्या बंद ठेवलेत. रस्ता सगळा चांगला आहे, फक्त मध्ये मध्ये जिथे गावं येत आहेत तिथेच थोडंफार पॅचेस खराब आहेत, नाही तर ओव्हरऑल सगळा रस्ता चांगला आहे. तर फॉग एवढा आहे की माझ्या अँटी फॉगमध्ये पण फॉग झालं आहे पूर्ण. तर आता इथून पाली राहिले 10 किलोमीटर आणि असा हा मस्त असा सुंदर नजारा बघत आम्ही एन्जॉय करत चाललोय पुढे पुढे. जसं जसं पुढे जातोय तसं तसं फॉग पण वाढत चाललंय. आता नॉर्मल होता, आता तर एकदम हार्डवाला आला की समोरची गाडी दिसत नाही. तर फायनली आपण पालीला आलो आहे, बल्लाळेश्वर देवस्थान पाली. तर इथेच मंदिराच्या आसपास कुठेतरी गाडी लावूया, दर्शन घेऊया आणि आपल्या वॉटरफॉलकडे जाऊया. तर फायनली आपण आता पालीच्या गणपतीला चाललो, म्हणजे इथून एंट्री आपली. तर कॅमेरा अलाउड आहे की नाही आहे माहीत नाही, सो मोबाईलमध्येच करूया आपण. तर फायनली आपलं दर्शन वगैरे झालं चांगलं, काहीच गर्दी वगैरे नव्हती. तर आता निघूया. इथून अशी एंट्री होती. तर ऑलमोस्ट आता वॉटरफॉल 52 किलोमीटर्स आहे इथून. इथं अशी पार्किंग पण आहे, काहीच गर्दी नव्हती, मस्त असं दर्शन झालं आपलं. तर आता 1 तासामध्ये पोहोचूया, कारण की रोड्स आम्हाला पण माहीत नाही आहे आणि रोड्स चांगले आहेत खराब आहेत, तर रिस्क नाही, तर हळूहळू जाऊया आपण. तर तुम्हाला माहिती असेल की पाली हा गणपती अष्टविनायकमधला एक गणपती आहे. अष्टविनायक म्हणजे टोटल 8 गणपती आहेत, वेगवेगळ्या जागे आहेत. काही पुण्यात आहेत, आपल्या मुंबईत पण 2-3 आहेत. मुंबईत म्हणजे खोपोली साईडला असे 8 गणपती टोटल आहेत. इथे स्क्रीनवर तुम्हाला डिस्प्ले होत असेल 8 गणपती टोटल. तर 9 वाजले आणि आम्हाला भूक लागली होती, सो आम्ही आता ब्रेकफास्टला थांबलो. तर ब्रेकफास्टसाठी आहे, बुर्जी पाव. तर इथून आता तो वॉटरफॉल ऑलमोस्ट 35 किलोमीटर्स राहिला आहे आणि सकाळपासून एकदम राईड स्मूथ झाली, दर्शन पण एकदम पटकन झालं. तर राईड करायला कशी वाटते मित्र? आता मस्त वाटलं, मस्त. बरेच दिवसात आपण अशी दोघंच राईड करतो. ऑलमोस्ट एक वर्ष झालं ना, 1 वर्षानंतर दोघंच राईड करतात. येणार होते 3 जण अजून, बट त्यांचे कामं होती मग ते कॅन्सल झाले. तर आता ब्रेकफास्ट करूया, भेटतो तुम्हाला पुढे. सकाळपासून आम्ही ऑलमोस्ट 118 किलोमीटर्स कव्हरअप केलेत आणि माझ्या प्लेसपासनं तो वॉटरफॉल ऑलमोस्ट 144 किलोमीटर्स होता. तर आता एक अर्धा-पाऊण तासामध्ये पोचून जाईन मी. अर्ध्या-पाऊण तासामध्ये पोचूच आम्ही. पण हे रस्त्यांचा जो फील आहे ना आणि जो वेदर एकदम प्लेझंट आहे, एक नंबर वाटतंय. तर फायनली आता एक 10 किलोमीटर राहिले आहे आणि असा एक गावातनं रस्ता दाखवला आहे मॅपने. त्याचा म्हणजे माझ्या पुढं बाईक चालली आहे जिक्सर. त्याचा मित्र वाटतं रिसेंटली येऊन गेला या वॉटरफॉलला. तो बोलला की पुढे एक 5 to 7 किलोमीटरचा ऑफ रोड पॅच आहे आणि
या गावाच्या जिथं लेफ्ट मारला, गावात यायला जिथं लेफ्ट मारला ना गाईज, तिथं राईटला गेलं का तिथून काहीतरी 25 किलोमीटर्स किल्ले रायगड होता. तर तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतंय की नाही माहिती नाही, पण छोटे छोटे ना असे वॉटरफॉल दिसत आहेत मित्रांनो. तेव्हा तिथून एक छोटासा वाहत येतोय. एक इथे पण मग अशी दिसला मला, हे बघा इथे. तर मे बी आपण बरोबर चाललोय. हे बघा ऑलमोस्ट आता आम्ही एक 15-20 मिनटात पोहोचू. असा रस्ता असेल तर ठीक आहे, पूर्ण ऑफ रोड असेल तर टाईम लागेल थोडासा. बराच वेळ झाला ऑफरोडच करतोय. अजून किती लांब आहे आयडिया नाही, कारण की 144 किलोमीटर्स होऊन गेलेत. आणि आम्ही जे मॅपने रस्ता दाखवला तो तसा काय कुठे चुकलो पण नाही किंवा काहीच नाही, रॉंग वेला गेले किंवा कुठेच काहीच नाही. जसं जसं वर जातोय तसं तसं एकदम थंड थंड वाटतंय. म्हणजे वरती डोक्यावर सूर्य आहे पण एकदम मस्त थंड थंड वाटते. बराच मोठा हा घाट आहे आणि आता आपण कदाचित पोचू. हो इथे टनल आहे मित्रांनो, हे बघा.
ते इथले आता कंप्लीट करून येतो. थोड्या वेळ आम्ही चिल केला आणि आता निघतो आम्ही. आता पहिलं काहीतरी खायचं बघू, कारण खूप भूक लागले. ऑलमोस्ट 3 वाजत आलेत आणि आता ह्या ब्युटिफुल प्लेसला बाय बाय बोलून जाऊया. हा परत तुम्ही वॉटरफॉल बोलतोय, हा टनल तुम्ही बघितलंच असेल. तर मस्त आता वॉटरफॉलचा मजा घेऊन आम्ही निघालो आहे आता टुवर्ड्स घराकडे. आता बघूयात कुठे काय बघायला भेटलं तर, नाही तर डायरेक्ट घरीच. तर वॉटरफॉलवरनं आल्यावर खूप भूक लागलेली, तुम्हाला जसं बोललोच मी, प्रचंड भूक लागलेली. ऑलमोस्ट 3:30 झालेत. तर तिकडून येता टाईम झाला. तर इथे पुढे आल्यावर एक हॉटेल लागलं. तर बोललो नॉनव्हेज खाऊया. तर नॉनव्हेज खायला आम्ही इथे थांबलो. तर आता ऑर्डर देऊया आणि जेवून निघूया घराकडे. तर आपण चिकन थाली ऑर्डर केलेलं. चिकन थालीमध्ये कांदा आहे, रस्सा आहे, सुकं चिकन आहे, राईस आहे, चपाती आहे. तर आता लंच करूया आणि निघूया आपल्या घराकडे. तर लंच वगैरे करून निघालो आहे. तर आता ऑलमोस्ट इथून आम्ही चेक केलं 135 किलोमीटर आहे. ऑलमोस्ट 3 hours दाखवतं आहे ते. बघूयात, आपल्याला हळूहळू जायचं आहे, काही घाई नाही, कारण की वन वे आणि गाड्या खूप फास्ट आहे तिकडे. सो हळूहळू जाऊया. मध्ये मध्ये तुम्हाला व्ह्यूज दिसतच राहते. परत आपण पालीमध्ये पोचलोय. जे मागं तुम्ही माउंटन रेंज बघितली तिथे 2 गड लागतात. एक सुधागड आहे तो पुढं आहे अजून, आणि एक काहीतरी साधनगड म्हणून एक होता, तिथून त्याचा ट्रेक पॉईंट चालू होता. आणि इथे जो टर्नवर आता तुम्हाला बोर्ड दिसेल तो आहे पाली गणपतीचा. सकाळी तर काय गर्दी नव्हती. म्हणजे खोपोली रोडची बात करतोय मी. हे बघा इथे हे आहे पालीचा गणपती. तर आता आम्ही जाणार आहोत टुवर्ड्स खोपोली. तर आम्ही पाली सोडल्यावर एक 10 किलोमीटर पुढे आल्यावर आम्हाला असे घाणवाली ट्रॅफिक भेटले, फुल जाम. एक तर हा वन वे आणि इथे 2 बाईक्स बघा. तर इथे फुल ट्रॅफिक जाम आणि त्याच्या 2 बाईक्स बघा. लडाखची तयारीला लागलेत वाटतं ते. तेच बोलतोय. तर मित्रांनो 6 वाजलेत आणि आम्ही जस्ट आता खोपोलीमध्ये आलो. छोटासा एक टी ब्रेक घेतला बोलो आणि तोंडावर पाणी वगैरे मारलं. झोप तर येत नाही, बट एक सेफर साईड म्हणून तोंडावर पाणी वगैरे मारलं. आता इथून आपलं घर ऑलमोस्ट एक 50-60 किलोमीटर राहिले. जास्ती आहे, आय थिंक सो 60-70 समथिंग आहे. तर ओव्हरऑल राईड मस्त झाली एकदम. तर आता फर्स्ट ऑफ ऑल ट्रॅफिक नको भेटायला. कारण एवढं राईडमध्ये रस्ते खराब भेटले पण ट्रॅफिक भेटली नाही. आता ट्रॅफिक नको भेटायला. Meanwhile, भाई नवी मुंबईची ट्रॅफिक, बाप रे, भरपूर ट्रॅफिक आहे. ती ट्रॅफिक मधनं निघता अक्षरशः घाम निघाला आमच्या दोघांचा. म्हणजे अगदी घराच्या जवळ यायला लागलो आणि अशी ट्रॅफिक, बापरे. मागं तर भरपूर होती, आता तरी थोडी मुव्हिंग आहे. तर मित्रांनो कसा बसा आम्ही त्या ट्रॅफिकमधनं निघालो आणि आता जस्ट त्याला मी सी ऑफ केलं. तो ब्रिजवरनं डायरेक्ट गेला आणि मी आता घराकडे जाईल.
तर होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद.